ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके सर आपल्यासोबत आहेत। सर, आज तुम्ही जालन्याला आलात आणि पोलीस अधीक्षकांची भेट घेतलेली आहे। काय चर्चा तुमची पोलीस अधीक्षकांसोबत झालेली आहे? अनवा गावामध्ये ज्या धनगर समाजाच्या तरुणाचा अमानुष पद्धतीनं जो जिवे मारण्याचा प्रयत्न काही गावगुंडांनी केलेला आहे आणि ते नुसते गावगुंड नाहीत तर एका पक्षाचा तालुका प्रमुख आणि त्याचा भाऊ यांच्या संगणमतानं महादेवाच्या महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाच्या गाभाऱ्यामध्ये विस्तवामध्ये सळी लोखंडी रॉड गरम करून त्या तरुणाला उघडं करून अमानुष पद्धतीनं चटकं देणं, त्याच्या पार्श्वभागात तो लालबुंद रॉड खुपसण्याचा प्रयत्न, हे व्हिडिओ आहे। आम्ही आरोप करत नाही, ही वास्तव परिस्थिती आहे। महाराष्ट्रामधल्या सोशल मीडियाद्वारे प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये हा व्हिडिओ फिरतोय। त्या नवनाथ दौड हरामखोराला पहिल्यांदा अटक करा, त्याच्या भावाला अटक झालेली आहे आणि त्या गावामधलं हे जे काही वातावरण आहे, त्या माणसाची बॅक हिस्ट्री आहे, तो गुन्हेगार आहे, सावकारकीचा धंदा करतो, त्या गावातल्या गोरगरीब माणसावरती अन्याय करतो, त्याच्यावरती अनेक गुन्हे आहेत। आम्ही SP साहेबांना आता भेटलेलो आहोत, त्यालासुद्धा अटक झाली पाहिजे। प्रयागराजला जातो आणि इथं धनगर समाजाच्या तरुणावर लोखंडी रॉडनं जिवे मारण्याचा प्रयत्न करतो। गेला कशाला प्रयागराजला तू? त्यामुळं या माणसावरती कारवाई झाली पाहिजे, यासाठी आम्ही आत्ता SPनं भेटलो आहोत। त्यामधला एक आरोपी अटक झालेला आहे, मात्र दुसरा जो आहे तो फरार आहे। पण त्यांनी असं सांगितलं की राजकीय द्वेषापोटी हे खोटे गुन्हे माझ्यावर दाखल करण्यात येत आहे। कुठला राजकीय द्वेष? आणि तू कोण लागून गेला तुझ्याशी राजकीय द्वेष करायला? तुझ्या भावाला आम्ही असा गुन्हा कर म्हणून सांगितलं होतं का? कुठला राजकीय द्वेष? या माणसाला पहिल्यांदा अटक झाली पाहिजे। हा मनोज जरांगे बरोबर फिरणारा हा माणूस आहे, एवढं बळ आलं कुठून? आणि उबाटा गटाचा तालुका प्रमुख आणि त्याच्या भावानं हातामध्ये रॉड घेऊन व्हिडिओ शूटिंग करून असं कृत्य करावं, यांची पहिल्यांदा जात वर्चस्वाची भावना आणि इतर माणसांना अधिकारच नाही। कुठं आहेत लोकप्रतिनिधी? कुठं आहेत सोशल वर्कर? आज पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातल्या विक्रम दादासाहेब गायकवाड या नवबौद्ध तरुणाची हत्या झाली। प्रायव्हेट पार्टवरती 22 वार केले गेले। सुप्रिया सुळेला स्वतःच्या मतदारसंघातला दिसत नाही, किंवा जे काही लोक आहेत लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, का बाकीच्या लोकांच्या जीवाला किंमत नाही का? तुम्ही आलं पाहिजे ना, पुढं बोललं पाहिजे ना या विषयावर। त्यामुळं या आरोपीला जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत आम्ही या जालन्यावरती खूप मोठा मोर्चाचं नियोजन करत आहोत काही दिवसात। पोलीस अधीक्षकांनी तुम्हाला काय आश्वासन दिलेलं आहे? पोलीस अधीक्षकांनी आरोपीला अटक केल्याचं सांगितलं, 307चं कलम लावल्याचं सांगितलं। आमची त्यांना विनंती आहे की याला जो सपोर्ट करणारा याचा सक्का भाऊ आहे, याला अटक जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार। तुमची पुढची भूमिका काय असणार? पुढची भूमिका आमची येऊ घातलेल्या 4-5 दिवसाच्या कालावधीमध्ये आम्ही बघणार नाही तर आम्ही मोठा मोर्चा काढू आणि त्या आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल, कारण भारतभरामध्ये अशा पद्धतीचं माणुसकीला काळीमा फासणारं कृत्य कुठेही घडलेलं नाही। आज ते जालना जिल्ह्यामध्ये घडतंय आणि त्याच्या विरोधामध्ये आज महाराष्ट्रामध्ये प्रचंड वातावरण आहे आणि त्याच्या विरुद्ध आम्ही आंदोलन करू। आज राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे, मात्र पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झाले आहेत। मंत्री माणिकराव कोकाटे आणि धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी आता होऊ लागली। हा राजकीय प्रश्न आहे, राजकारणी राजकीय काम करतील। आज आम्ही इथं फक्त आमच्या बोराडे नावाच्या कैलास बोराडे नावाच्या माणसाला जीवघेणा जो हल्ला झाला आहे त्याच्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत, त्याच्यावरती मी नंतर बोलेन। एक शेवटचा प्रश्न आहे, मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावलेली आहे आणि ते संभाजीनगरला आता दवाखान्यात भरती झालेले आहे। त्यांनी सलाईन घ्याव्यात, उपोषणाच्या वेळी सलाईन घेण्यापेक्षा आत्ता सलाईन घ्याव्यात आणि सलाईन घेण्यापेक्षा चांगला आहार घ्यावा, चांगला विचार करावा, इतरांचा आदर करावा, आरक्षण का दिलं गेलं, कुणाला दिलं गेलं याचा अभ्यास थोडा करावा, सल्ला घ्यावा, थोडे दिवस आराम करावा, नाहीतर परत उपोषणाला बसतील। कारण दर 15 दिवसाला महिन्याला उपोषण करून तब्येतीची हेळसांड होती, त्यामुळे जरा तब्येत सांभाळावी, त्यांनी 1-2-5 किलो वजन वाढवावं। तर नक्कीच हे होते ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके। मनोज जरांगे यांनी चांगला आहार घ्यावा असं आवाहन त्यांनी जरांगे पाटील यांना केलेलं आहे। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।